नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, सद्गुरू भक्ती मराठीमध्ये आपले स्वागत आहे. ड्रायफ्रूट्समध्ये आज आपण पुढचा प्रकार पाहणार आहे, तो आहे पिस्ता. पिस्ता खाण्याचे काय फायदे होतात? पिस्ता खाल्ल्याने शरीराला कोणते तोटे होतात? पिस्ता किती प्रमाणात खावा हे आज आपण पाहणार आहे. पिस्ता खाण्याचे अनेक फायदे आहेत. पिस्ता खाल्ल्याने ऊर्जा वाढते, रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि हाडे मजबूत होतात. पण जास्त प्रमाणात पिस्ता खाल्ल्यास काही तोटे देखील होऊ शकतात. या पिस्ता खाण्याचे काय काय फायदे आहेत ते आपण पाहूयात. पहिलं म्हणजे ऊर्जा वाढवते. पिस्त्यामध्ये प्रथिने, फायबर आणि निरोगी चरबी असते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसेच पिस्ता खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्तीही सुधारते. पिस्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी मदत करतात. हाडेही मजबूत होतात. पिस्त्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्याने हाडे मजबूत व्हायला मदत होते. पिस्ता हा हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी मदत करते. पिस्त्यामध्ये फायबर आणि प्रथिने असल्यामुळे भूक कमी लागते आणि वजन कमी करण्यास मदत होते. पचनासही मदत करते. पिस्त्यामध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रियाही सुधारली जाते. पिस्त्यामधील लुटीन आणि झेक्सॅन्थिन नावाचे अँटीऑक्सिडंट असतात, जे डोळ्यासाठी फायदेशीर असतात. पिस्ता रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करत असतात. हे जरी फायदे असले तरी पिस्ता खाल्ल्याने तोटेही होऊ शकतात. ज्यांना ॲलर्जी असेल, काही लोकांना पिस्त्याची ॲलर्जी असू शकते, त्यामुळे त्यांना खाज, सूज किंवा श्वास घेण्याचा त्रास होऊ शकतो. ज्यांना ॲलर्जी असेल त्याने पिस्ता खाऊ नये. तसेच पचन समस्या निर्माण होते. जास्त प्रमाणात पिस्ता खाल्ल्यास पोटदुखी, गॅस किंवा अतिसार होऊ शकतो. वजनही वाढू शकते. खनिजांचे शोषण कमी. जास्त प्रमाणात पिस्ता खाल्ल्यास शरीराला इतर खनिजे शोषून घेणे कठीण होऊन बसते. पिस्ता खाताना काय काय लक्षात ठेवावे, तर दिवसातून 2-3 मूठभर पिस्ता खाणे पुरेसे आहे. जास्त प्रमाणामध्ये पिस्ता खाणे टाळा. जर तुम्हाला पिस्त्याची ॲलर्जी असेल तर ते खाणे टाळा. पिस्ता योग्य प्रमाणात आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून पिस्ता खावा. पिस्ता एक पौष्टिक आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थ आहे. योग्य प्रमाणात आणि संतुलित आहारात त्याचा समावेश केल्यास आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात. पिस्ता खाल्ल्याने एनर्जी लेवल वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हाडे, दात मजबूत होतात. गर्भवती महिलांसाठी दररोज 2 ते 3 पिस्ते खाणे अधिकाधिक फायदेशीर आहे. मात्र एका दिवसात 4 पेक्षा जास्त पिस्ते खाणे योग्य नाही. पिस्ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्याच्या काही समस्या उद्भवू शकतात. पिस्ता हळूहळू ऊर्जा सोडतो, ज्यामुळे ते व्यायाम करण्यापूर्वी खाण्यासाठी आदर्श नाश्ता बनतात. त्यामध्ये असलेले प्रथिने व्यायामानंतर स्नायूंना बरे होण्यास देखील मदत करू शकतात. पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन ई आणि इतर अँटीऑक्सिडंट्स देखील भरपूर असतात, जे विशिष्ट प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण प्रदान करण्यास मदत करू शकतात. तर तुम्हाला पिस्त्याची ॲलर्जी असेल तर तुम्ही पिस्ता आणि पिस्ता असलेले काहीही टाळावे. नटांपासून ॲलर्जी असलेल्या लोकांनी पिस्ता खाण्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण काही पुरावे असे दर्शवतात की काजूपासून ॲलर्जी असलेल्या लोकांना पिस्त्याची ॲलर्जी असू शकते.
पिस्त्याचा वापर आपण आपल्या नाश्त्याच्या आधी जरूर केला पाहिजे. पिस्ता हा आपल्या आरोग्याला अतिशय पोषक आहे. अशा प्रकारे आज आपण पिस्त्याची माहिती पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब अँड शेअर, कमेंट करा. धन्यवाद.